गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर अशा प्रकारे मी आता एक शॉर्ट राईडला सुरुवात करतो आहे आणि लोणावळ्याला जायचं प्लॅन आहे. लोणावळा कार्ला केव्ससाठी. आणि प्रिपरेशन काही छोटं जास्त नाही आहे. ही डॉमिनर बीच तुम्ही बघताय. हो, एक मिनिट. हॅलो. काय नाही चुकून लागलं. ओके. तर सगळी तयारी झाली आणि ग्लोव्ज राहिले. तर वाईफ माझी आता इथून ते ग्लोव्ज फेकेल आणि मग मी कॅच करेन आणि मग राईडला आपली सुरुवात होईल. तर धमाल असते अशाच राईडला सुरुवात होताना. प्रत्येक वेळी काय ना काहीतरी चुकी होतच असते. पण चला, तुम्हाला भेटतो नंतर मी पुन्हा रस्त्यामध्ये. सी यू गाईज. तर अशा प्रकारे ग्लोव्ज लँडिंग झालेले आहे तिथून वरून. आणि आता राईडला सुरुवात करूया. आज प्रजासत्ताक दिन. तर सगळ्यांना 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मजा करा, एन्जॉय करा सुट्टीला. प्रजासत्ताक दिन एन्जॉय करा सगळ्यांनी. माझी चिल्ली पिल्ली येतीलच इथे साजरा करायला आपल्या सोसायटीमध्ये. तर मला असं वाटलं की थोडंसं राईडला जाऊ. बरेच दिवस गेलो नाही राईडला आणि सुट्टीचा दिवस, सुट्टी मिळत नाही सहसा लवकर. तर आज सुट्टी होती. कशी सुट्टी काढली मी आणि राईडला चाललो आहे. तर सगळं सेट झालं आहे. आता फक्त राहिलं आहे ते पेट्रोल फुल करायचं. आणि ग्रीन बीच ट्रॅव्हलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चला, तुम्हाला भेटू माउंटवरती रस्त्यामध्ये पुन्हा एकदा. तर बाईक आपली स्टार्ट झाली आणि देवाचं नाव घेऊन आपण राईडला सुरुवात करतो आहे. पुढे मला भेटेल रुपेश. त्याला वेळ लागेल यायला, पण तोपर्यंत मी सावकाश हळूहळू पुढे जाणार आहे. तर दत्त दिगंबर महाराज की जय, बजरंगबली की जय आणि जागेवाल्या महाराज की जय. व्यवस्थित जाऊ, व्यवस्थित येऊ. चला, भेटू तुम्हाला पुन्हा माउंटवरती. बाय बाय. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तो ऑन द वे टू लालबाग वरून निघालो आहे आणि सगळ्या मित्रांना मिस करतो आहे मी. मला सोलो राईड करायची खूप इच्छा होती, तर एक शॉर्ट राईड म्हणून आजचाच दिवस मी निवडला. काय माहीत नाही, पण लांब पण एक सोलो राईड करायची इच्छा आहे माझी. तर कदाचित कोल्हापूरला पण एक सोलो राईड होईल किंवा पुणा पण होईल. तर त्यावेळेला देखील तुम्हाला मी नक्कीच माझ्या ग्रीन बीचवरती भेटेन. आणि सध्या तरी आता लालबागला पोचलो आहे. इथून पुढे निघणार. थोडंसं लेट निघालो आहे. तर वाजले सकाळचे 7:30. आणि असं काय ठरवलं नव्हतं की हीच वेळ निघायचं, लवकर जायचं. नेहमी टिपिकली राईडला आपण सकाळी लवकरच निघतो, पण या राईडला खूपच आरामात सगळं म्हणजे चालू होतं. इझिली निघालो. पाऊस तर बारीक बारीक पडतोच आहे. मी दिसणार नाही तुम्हाला माउंटवरती, पण मला दिसतोय. तर मी पूर्ण तयारी झालो आहे. रेन लायनर, पॅन्ट आणि शूजसाठी पण मी स्पेशल कवर रिसेंटलीच बाय केले होते. ते आता बहुतेक कामाला येणार आहे. हेल्मेटची काच आता बंद करतो आणि तुम्हाला नंतर भेटतो. सी यू, बाय. तर हॅलो फ्रेंड्स, आता पुन्हा पोचलो आहे मी गांधी मार्केटजवळ. आणि पावसाची थोडीशी विश्रांती इथे आहे. तर बारीक पाऊस होता लोणपर्यंत, तो इथे नाही आहे. पुढे नक्कीच भेटेल. आणि काय बोलू, फ्रेंड्स लोक कॉल करतात व्हिडिओ कॉलवरती. डॉमिनार, अनदर डॉमिनार.
खरंच डॉमिनार जेव्हापासून मी घेतली आहे ती राईडसाठी जी मजा आहे ना डॉमिनारवरती ती वेगळीच आहे. धमाल येते गाडीवरती, भले तो लो स्पीड असो किंवा पटकन हाय स्पीडचा पिकअप असो, खूप धमाल आहे बाईकवरती. मस्त. आय लव्ह डॉमिनार. ते थोडंसं ट्रॅफिक झालं, टर्निंग कुठे पण मारतात लोक. बरीच लोक आज राईडला निघतात, लवकर निघतात. ई-स्ट्रोम छान गाडी आहे. माझ्या देखील मित्राकडे हीच गाडी आहे ब्लॅक कलरमध्ये. हा देखील कलर छान वाटतो या गाडीचा, ऑरेंज कलर. आता पाटून आपल्याला लाल परीने नक्कीच पप्पी घेतली असती म्हणून लेफ्टला आलो. आणि चला, जीवन के दिन छोटे सही हम भी बड़े दिल वाले, कल की हमें फुर्सत कहा हम धुंधले हन्नाना. चला, या राईडमध्ये माझ्यासोबत जर स्वप्नील असतं ना तरी देखील खूप मजा आली असती, अजून डबल मजा आली असती. पण काल त्याला मी विचारलं तर त्याचा प्रोग्राम होता वाईफ बरोबर गिरगावमध्ये जायचं इंडिपेंडन्स डेसाठी. तर इट्स ओके, नो प्रॉब्लेम. लाईफ इज अलोन अँड यू हॅव टू राईड अलोन. तर अशा प्रकारे पोचलोय मानपूर. मानपूरचं तर ट्रॅफिक नेहमीच असतं. इथे बरेचसे लोक आहेत की तिरंगा घेऊन आजच्या दिवशी धावतात. पाहू शकता इथे तुम्ही, हे बघा दिसतंय. खरंच हा आजचा दिवस कसा आहे आणि कसा वाटतं तुम्हाला नक्की या ब्लॉगमध्ये नक्की तुम्ही कमेंट करून टाका. आवडेल मला वाचायला. सुरुवातीला थॉट्स आले होते की सकाळी झेंडावंदन करूनच निघू, पण मला वाटलं की खूप उशीर होईल आणि हा एकच दिवस मला सुट्टीचा कसा बसा मी काढला आणि राईडला आलो. तसा नाही मिळत. तर पुढच्या राईडचा प्लॅन आपला चालू आहे. त्या राईडला जी मजा येणार आहे ना ती लाईफमधली माझ्या सर्वात टॉपची राईड असणार आहे. ती कुठे असणार आहे, कधी असणार आहे आणि कशी असणार आहे ते आत्ता नाही डिस्कस करणार मी. ते तेव्हा डिस्कस करेन नक्कीच. हे बघा फ्लॅग्सच फ्लॅग्स. रायडर चालू झालेले आहेत इथून. यू कॅन सी. अरे वा, एक नंबर. भाईनी त्या गाडीला स्टिकर लावलेत. रायडर गेला ब्रिजवर. ब्रिजवर इज नॉट अलाउड.
मुलगी अशी क्रॉस करत होती ना जसं काय रोडवरती गाड्याच नाहीत. नशीब रायडर होता चांगला, त्याने गाडी स्लो केली आणि करायलाच पाहिजे. लहान मुलांना असं रस्ता क्रॉसिंग कसं म्हणजे घरचे लोक सोडतात कुठली काळजी न घेता. Sound the alarm. I'm coming up. We'll have a ball. I'm sweet like a buttercup. You're bubbly doll. Show them all that एवढा सगळं ठीक आहे, ते एका स्पॉटला फक्त ऊन आहे. हो, हे बघा इकडे आहे ऊन, इकडे आहे पूर्ण ढग. मस्त वातावरण आहे. लोणावळ्यातला फेमस पॉईंट. आपल्या बाईक इथे लाईनअप झाल्यात समोर बघू शकता इथे. आणि आम्ही थांबलोय या स्पॉटवरती. चांगलं वातावरण मिळालं आपल्याला, मस्त एक नंबर. थोडा पाऊस पाहिजे होता. थोडे थेंब पडले पण मजा आली, मस्त आली. तर अशा प्रकारे एकविराच्या गेटजवळ खूपच गर्दी होती. मला गर्दीत जायला तेवढा आवडत नाही, खूपच गर्दी झाली, जाम झालं, बाईक पण जायला रस्ता नव्हता. मग रुपेशला बोललो खाली येऊ, थांबतो सावलीमध्ये, तिथे जाऊन या. तर मी इथे बसलो एकविराला. नेक्स्ट टाईम परत कधी येईल. तर इथपर्यंत दुपारपर्यंतची राईड आता बऱ्यापैकी झाली. आता परत मी इकडून परत जाणार आहे उलटं. आणि बघू थोडा लंचला थांबील आता, डिनर लंच करून मग निघायचं. बऱ्यापैकी ऊन आहे आता, पाऊस कुठेच भेटला नाही. तर राईट आता एवढी पाहिजे तसं एन्जॉयमेंट नाही करता आलं, पण बोला. तर आता मस्त असा लंच झाला. देवाचं दर्शन घेतल्यानंतर व्हेज खाल्लं. हां, आणि मग आता लंच करून आपल्याला परतीच्या प्रवासाला परत जायचं आहे. पण तिथून आपण जाणार आहोत जोगेश्वरीमध्ये मिलिंदकडे, आणि मग तिथून स्ट्रेट घरी. तर मग तुम्हाला मी घरी आता माउंटवरती घरी पोचल्यावरती भेटतो. तोपर्यंत ग्रीन बीस्टवरती तुम्हाला जर व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि पुन्हा एकदा राईडला गेल्यावरती पुन्हा तुम्हाला मी पुन्हा भेटेन. सो टिल देन सी यू, बाय. मित्रांनो लोणावळ्यात आलो आणि जसं वातावरण पाहिजे होतं तसं मिळालं. मस्त आता झालं आहे एकदम मस्त वातावरण, तुम्ही पाहू शकता. ब्लॅक ढग आले मस्त बघा. आणि इथे मी थांबलो आहे दावत फॅमिली रेस्टॉरंटजवळ थांबलो आहे. हा स्पॉट माझ्या फ्रेंड्सला नक्की माहिती असेल, कारण आम्ही फर्स्ट राईड कोकणातून आलो तेव्हा इथे थांबलो होतो. रात्र झाली होती बरीच, आणि या स्पॉटला थांबलो होतो आम्ही थोडं ब्रेक घ्यायला आणि थोडंसं काम करायसाठी. जे काय काम असतं थोडंसं ते पोट रिकामी करायसाठी. तर इथे वरून आलो आम्ही आता लोणावळ्यातून. हे खाली जाणार आहे. आता बऱ्यापैकी वातावरण भेटलं, मस्त थंड, बरं वाटलं, जरा छान वाटतं, थंडगार हवा.